जनताने महाराष्ट्र चॅनलमध्ये साहेब स्वागत आहे साहेब आपलं नाव काय तुम्हाला काय हे आहे आम्हाला भरपूर देता आणायचं नाही सोडून वेळेच्या आत सरकारी दवाखान्याचे काही नियम असतील म्हणून काही लोक आम्हाला बळजबरीने जाणार हे करणार हे करतो सोडा बघा इथं सिक्युरिटी गार्ड जे आहेत साहेब लोक यांना सुरक्षा नाही आहे यांना वारंवार कोणी मोठे कोणी आले ते दमदाटे करतात दारू पिणारे दमदाटे करतात आणि काही नसताना यांचं काही कारण बदनाम करीत आहेत नाही का यांच्याशी आपण जाणून घेऊ दोन शब्द कारण आम्हाला त्रास आहे ना पैसे जे घेतात त्यांना बोललं पाहिजे आमची गाड कोणते पैसे घेते तुम्ही दाखवून बरोबर आहे असं कोणतं तरी एखादं प्रूफ पाहिजे ना गाड घेतात आता बरोबर आहे सकाळीच आम्हाला पुजत घातली का मावशी दमदाटे करा जे नियम आहे सरकार दवाखाने त्याच्यावर तर आम्हाला चालवावं लागेल 10:30 पावणे 11चा नियम आहे सोडायचं नाही तोपर्यंत सुद्धा लोक थांबत नाही 10 मिनिटं सुद्धा डायरेक्ट दाखवा करून जातात याच्याशी कोण हे सांगा ना याला कोण जबाबदार आम्ही नियम सुरू काय चालतच नाही जे दवाखान्याचे रूल आहेत त्याच्यातच आम्हाला चालवं लागेल आम्हाला फुले काय याच्यासाठी फुले काय सांगा साहेबाचं असं म्हणणं आहे की जे 11चा टायमिंग आहे 11च्या आतमध्ये कोणी सिव्हिल सर्जन साहेबाचं म्हणणं आहे 11च्या आतमध्ये कोणालाही आतमध्ये नाही सोडावं तरी लोक दारू पिऊन दमदाट्या करून जे मोठे लोक वरिष्ठ आहेत ते पण येतात तिथं कार्यकर्ते कोणी पण असेल तर ते दमदाटी करून आतमध्ये जातात तर यांना कोण जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे की सिव्हिल सर्जन साहेबांनी त्याच्यावर लवकरात लवकर नाही का कारवाई करावी आणि जे कोणी पैसे कर्मचारी घेत असेल किंवा एखाद्या आतमध्ये कोणी घेत असेल नाही का सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला पाहिजे डिलिव्हरी वार्ड पेशंट आहे तिथे खरंच पैसे घेतात 1000 500 1500 2000 तर त्याच्यावरही सिव्हिल सर्जननी कारवाई करायला पाहिजे असं जनतेचं म्हणणं आहे जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलचा उपसंपादक किशोर सोनवणे